विधान परिषदेसाठी भाजपचे उमेदवार ठरलेले आहेत। भाजपने 3 उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे। संदीप जोशी, संजय केनेकर आणि दादाराव केचे यांना विधान परिषदेसाठी संधी देण्यात आलेली आहे। विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे। दरम्यान महायुतीमध्ये भाजपच्या वाट्याला येत असलेल्या 3 जागांसाठी उमेदवार जाहीर केले। आता राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून कुणाला संधी मिळते याकडे लक्ष लागलेलं आहे। आणि माझ्यासारख्यावर सामान्य कार्यकर्त्यावर विधान परिषदेची ही जे उमेदवारी आहे ते घोषित केल्या गेली, त्यांचं मी पहिल्यांदा अभिनंदन करतो, आभार मानतो। हे जरी घोषित झालं परंतु पक्षाचं काम मतदारसंघामध्ये जिल्ह्यामध्ये कसं अधिक वाढवता येईल या पद्धतीने निश्चितपणाने प्रयत्न करेल। येणाऱ्या मग लोकसभा असो, विधान परिषद असो, विधानसभा असो की जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, नगरपंचायत असो की नगरपालिका असो, ह्या सर्व निवडणुका एकतर्फी निवडून आणण्याचं ध्येय माझं निश्चितपणाने आहे। आणि माझ्या पक्षाला मागितलं नाही तरी पक्ष स्वतःहून देतं, पक्ष विचार करतं, हे अत्यंत आनंद वाटतो, अभिमान वाटतो। आणि त्यामुळे येणाऱ्या काळात जी जबाबदारी दिली आहे तिचा योग्य वापर करून भारतीय जनता पार्टीचे धोरणं, विचार जनमानसात कसा रुजेल जास्तीत जास्त याचा देखील मनापासून प्रयत्न करेल। आपण जी जबाबदारी दिली ती जबाबदारी मी निश्चितपणे भारतीय जनता पार्टीला विचाराला दीनदलित उपेक्षित पीडितांपर्यंत घेऊन जाऊन खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टी सर्वसाधारण व्यक्तीपर्यंत नेण्याचं काम मी या जबाबदारीतून करणार आहे। आणि अशा जबाबदारीमुळं भारतीय जनता पार्टीनं सर्वसाधारण कार्यकर्त्यामध्ये जो उत्साह महाराष्ट्रामध्ये तयार झाला तो आणि एक आत्मबल महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यामध्ये निर्माण झालं आणि त्यामुळे निश्चितच भारतीय जनता पार्टीमध्ये जो एकनिष्ठ आणि प्रामाणिकतेने काम करतो त्याला निश्चित सन्मान केला जातो। हे फक्त भारतीय जनता पार्टीतच घडू शकतं आणि म्हणून परत एकदा मी सर्व नेत्यांचं आभार व्यक्त करतो।